सरकारने 6 मीटर आणि 7.5 मीटरच्या लेआउटमधील रोडच्या जिथे रोड आहेत ज्या लेआउटमध्ये त्या लेआउटच्या सगळ्या खरेद्या थांबवलेल्या आहेत. असा कुठलाही निर्णय शासनाच्या वतीने झाला असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट, EWSचे लेआउट टाकलेले आहेत. हा कायदा ॲक्च्युली 2019मध्ये आलेला आहे EWSसाठी. EWSचं जर लेआउट तुमचं असेल त्याच्यामध्ये 10% रिझर्वेशन ठेवता येतं. परंतु सरसकट जर तुम्ही EWS या नावाखाली जर लेआउट टाकत असाल तर मग SC ST OBCने जागा घ्यायची नाही का लेआउटमध्ये? त्यांचं काय? आणि त्याच्याहीमध्ये हे झालेलं आहे की EWSच्या ज्या खरेदी आहेत त्या सरसकट लोकांनी घेतलेल्या आहेत. सरसकट म्हणजे ओपन कॅटेगरीच्या लोकांसाठी फक्त EWS असतो, परंतु त्याच्यामध्ये खरेदीदार SC ST OBCसुद्धा आहे. मग उद्याला जर EWSचा कायदा त्याच्यामध्ये लावला तर SC ST OBCच्या खरेदी तुम्ही कॅन्सल कराल काय? आणि SC ST OBC लोकांनी प्रॉपर्टी घ्यायचीच नाही काय? आता त्यांनी घेतली असतील त्यांच्या खरेदी कॅन्सल कराल का? हा सगळ्यात मोठा मुद्दा ह्या शासनाच्या वतीनं उपस्थित झालेला आहे. आणि त्याच्या नावाखाली रजिस्ट्रार ऑफिसच्या माध्यमातून सगळ्या खरेदी थांबवण्यात आलेल्या आहे. एखादा गरीब व्यक्ती जर खरेदी करत असेल तर त्याचा उद्देश त्याच्यामागे असा असते की मेडिकलसाठी असो किंवा एखादा ॲडमिशन असेल किंवा लग्न असेल याच्यासाठी किंवा मेडिकलचं काही असेल त्याच्यासाठी एखादा प्लॉट जर घेतलेला असेल तर तो प्लॉट विकून त्याच्यासाठी तो पैसा वापरण्यात येतो. परंतु सरसकट जर अशा पद्धतीने तुम्ही खरेदी थांबवल्या, जनतेला जर तुम्ही वेठीस धरत असाल, शासनाच्या माध्यमातून जर चुका करत असाल तर फक्त जनतेला वेठीस न धरता ज्या लोकांनी हे सगळं केलं, ज्या अधिकाऱ्यांनी केलं त्यांना निलंबित करावं लागेल अशी आमची इथे मागणी आहे. चालू करा.